नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये थकीत बाकी असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. मात्र होणार तरी कधी आहे, हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे. सोबतच अलीकडे राज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या या मे महिन्यामध्ये आजवर प्रसिद्ध होणार होत्या मित्रांनो, परंतु अद्याप या प्रसिद्ध झालेल्या नाहीत आहेत. सोबतच प्रोत्साहनपर अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा वेगळा लोचा चालू आहे मित्रांनो. कोणते शेतकरी पात्र आहे त्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी, म्हणजे 50,000 रुपयाची रक्कम मात्र येणार कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात आहे आणि त्या शेतकऱ्यांनी हे नियमित जे कर्ज भरत आहेत हे भरणं चालू ठेवावं किंवा हे जुनं बाकी करत राहावं, अशा प्रकारचे मित्रांनो मोठ्या मोठ्या अपडेट समोर येत आहेत. आणि हे थकीत बाकी असलेलं कर्ज जे शेतकऱ्यांचं आहे 2 लाखापर्यंत ते माफ होणार आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 30 जूनपर्यंत या संबंधात मुदत देण्यात आलेली होती. मात्र अद्यापही काही हालचाली कर्जमाफीला कुठल्याही प्रकारचा पत्ता मित्रांनो पाहायला मिळत नाही आहे. आणि याच्या संदर्भामध्ये काही आर्टिकल येत आहेत. प्रोत्साहनपर अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. सर्व अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. तर मित्रांनो 2025 मित्रांनो या खूप मोठा कन्फ्युजनचा विषय आहे की 2025मध्ये जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते यामध्ये लागू होणार आहे की नाही. कारण की थकीत बाकी असलेलं कर्ज जे म्हणजे 2 लाखापर्यंतचं कर्ज हे शेतकऱ्यांचं माफ होणार आहे. तर यामध्ये खूप साऱ्या वर्षांचं थकीत बाकी असलेलं कर्ज हे घेण्यात येणार आहे. मात्र 2025मध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना एक प्रश्न पडत आहे की आम्ही घेतलेलं कर्ज यामध्ये येणार आहे की नाही. तर याबद्दल राज्य सरकारची ऑफिशियली काही अपडेट आली नाही आहे मित्रांनो. आल्यानंतरच आपण याच्यावरती बोलू, कारण की तसं बोलणं मित्रांनो काही वायफळ राहणार आहे. तर तुम्हाला सांगतो की प्रोत्साहनपर अनुदानवाल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला 50,000 रुपये यासाठी प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारने द्यायचं ठरवलं आहे. मात्र एक कन्फ्युजनची गोष्ट अशी आहे की ते शेतकऱ्यांना असं वाटत आहे की हे कर्ज जे त्यांनी घेतलेलं आहे ते जुनं पूर्ण करत राहा. जेव्हापासून हे कर्जमाफीची घोषणा झालेली आहे तेव्हापासून शेतकरी कर्ज भरत नाही आहे. मात्र जे शेतकरी नियमित कर्ज भरत असतात त्या शेतकऱ्यांना बँकेकडून कॉल्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत की तुम्ही तुमचं कर्जाचे व्याज भर करत राहा, जेणेकरून तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळत राहणार आहे. आणि हे एकदम खरं आहे मित्रांनो. जर तुम्ही नियमित कर्ज भरत असाल तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान हे 50,000 रुपयापर्यंत दिलं जातं असतं. तुम्ही जर थकीत बाकी कर्ज भरत नसाल थकीत बाकी तर तुमचं कर्ज माफ होणार आहे, परंतु ते 2 लाखापर्यंतच होणार आहे. परंतु शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला आहे, जर आपण नियमित कर्ज भरत आहोत तर आपलं कर्ज माफ होणार आहे की नाही, किंवा आपण व्याजावर भरत आहोत तर प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे की नाही. तर अशा गोष्टींमध्ये खूप सारे कन्फ्युजन आहे. शेतकऱ्यांच्या पात्र याद्या लागण्या मित्रांनो लागल्या, म्हणजे अजून लागलेल्या नाहीत आहेत. जोपर्यंत ह्या पात्र याद्या लागत नाहीत तोपर्यंत शेतकरी असं कन्फ्युजनमध्ये आहे की आपण या कर्जमाफीसाठी पात्र आहो की नाही आहो. राज्य सरकार म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून या संदर्भाची माहिती देत आहे. मात्र स्पष्टतः अशी माहिती मिळत नाही आहे कुठंच की कोणते शेतकरी यासाठी पात्र आहे. कारण की 2 लाखांपर्यंत थकीत बाकी असलेलं कर्ज खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या वरती 5-5 लाखांपर्यंत कर्ज आहे. मात्र 2025मध्ये शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे ते यामध्ये येणार आहे की नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कन्फ्युजन खूप मोठं आहे. या कर्जमाफीसाठी जोपर्यंत याद्या लागत नाही शेतकऱ्यांच्या तोपर्यंत काही सांगता येत नाही की कोणते शेतकरी अपात्र आहेत, कोणते शेतकरी पात्र आहेत. एवढा एक आकडा राज्यामध्ये तुम्हाला सांगतो की 35 लाख शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत. आणि हा आकडा वाढणार आहे. जवळजवळ 25,000 कोटीपर्यंतचा हा आकडा जाणार आहे शेतकरी कर्जमाफीचा. आणि 2 लाखाची जी अट आहे ती 2 लाखापर्यंतच राहणार आहे, वर वाढण्याची काही शक्यता नाही आहे. शेतकरी नेते असेल किंवा इतर काही मंत्री असतील यांच्याकडून अद्याप कर्जमाफी संदर्भात कुठलीही हालचाल पाहायला मिळत नाही आहे. मात्र राज्य सरकारचा अलर्ट मोड आपल्याला कर्जमाफीवरती पाहायला मिळत आहे. आणि 30 जूनच्या अगोदर आपल्याला कर्जमाफी राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. 30 जूनच्या अगोदरच याचे संपूर्ण निर्णय, संपूर्ण GR एकदा का राजकीय म्हणजे महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियल GR आला मित्रांनो तर तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्टता आमच्याकडून सांगल्या जाणार आहेत. सध्या आम्हीही कन्फ्युजनमध्ये आहोत की रोजवर नवीन बातम्या येतात, रोजवर नवीन आर्टिकल येत आहेत. 4 आर्टिकल वाचून 4 जागी पाहून तुम्हाला सांगणं मित्रांनो खूप वेगळं राहतं. आणि त्यातही आम्ही सांगतो तुम्हाला समजत नाही, कारण की आम्हाला समजलेलं नसतं. तर अशा गोष्टी मित्रांनो थोड्याशा शासकीय आर्टिकल म्हणजे शासकीय GR आल्यानंतरच सांगल्या तर म्हणजे चांगलं राहतं मित्रांनो. तर तुम्हाला या संदर्भात कर्जमाफीची कोणतीही अपडेट लागत असेल तुम्ही मला फॉलो करून मला इंस्टावर फॉलो करू शकता, मला आपल्या यूट्यूबवर फॉलो करू शकता. सर्व अपडेट तुम्हाला मिळणार आहे. वारंवार व्हिडिओ या टॉपिकवर टाकल्या जातात. एकदम तुम्हाला सोपी अशा भाषेमध्ये समजणार या प्रकारे माहिती सांगली जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा तर नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.